देखील आम्हाला नियम अटी त्या ठिकाणी सांगितल्या, मात्र भाजपचे रात्रीच्या 2-3 नंतर सुद्धा एबी फॉर्म त्या ठिकाणी स्वीकारले. पण आम्ही लोकशाहीला स्वीकारलं, आम्ही कायद्याला स्वीकारलं. आम्ही तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून सर्व आमच्या उमेदवारांनी अर्ज भरलाय. नगराध्यक्ष पदाचा असेल यांना, त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून अर्ज भरत असताना आम्ही आघाडीचा ही रजिस्टर्ड महाराष्ट्र शासनाच्या निवडणूक आयोगाकडे रजिस्टर्ड आघाडी आहे आणि या आघाडीचा आम्ही आघाडीच्या माध्यमातून बी फॉर्म म्हणजे एबी फॉर्म सुद्धा या आघाडीचा आम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि आम्हाला आज अचानकपणे त्यांना सांगण्यात येतंय की तुम्ही एकीकडं राष्ट्रीयकृत पक्षाला वेगळा न्याय, त्यांना तुम्ही अर्ज भरलेल्यापासून प्रचाराचा त्या ठिकाणी शुभारंभ असेल, प्रचार करायची परवानगी दिली, त्यांच्या काही आघाड्यांना त्या ठिकाणी प्रचाराची परवानगी दिली. मात्र आम्हाला परवानगी मागत असताना 26 तारखेला चिन्हाचं वाटप आहे म्हणून एकीकडे सांगितलं जातं आणि आज अचानकपणे सांगितलं जातंय की वरून नियम आहे, आदेश आहे, वरून सांगितलंय म्हणून सांगितलं जातं की नगराध्यक्ष पदाला एक चिन्ह आणि नगरसेवक पदाला एक चिन्ह, असा जर दुजाभाव करण्याचं काम आणि पाप त्या ठिकाणी उद्या केलं तर आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून होळकर मॅडम आणि रोकडे साहेबांना विनंती करायला आलो होतो, परंतु त्यांना वरचा सरकारचा, पालकमंत्र्यांचा आणि वरच्या लोकांचा दबाव आहे. दबावाला जर बळी पडून या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आमच्यावर अन्याय अत्याचार करण्याचं काम सरकारचं आहे आणि लोकशाही पायमली. बंधूंनो, उद्या संविधान दिन आहे. संविधान ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं आणि संविधानाच्या माध्यमातून लोकशाही रुजवण्याचं, लोकशाही वाढवण्याचं आणि घराघरापर्यंत लोकशाही पाठवण्याची भूमिका ज्या बाबासाहेबांनी दिली ते उद्या संविधान दिन आहे. मात्र जर उद्या त्यांनी त्या संविधानाची पायमल्ली करण्याचं काम इथं केलं तर मी आपल्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून पंढरपूर शहरातल्या सर्व नागरिकांना आवाहन आणि विनंती करतो की प्रत्येक घरातला संविधान वाचवण्यासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी उद्या या नगरपालिकेच्या पायरीवरती आपल्याला येण्याची गरज आलेली आहे. आणि आपण पंढरपूर शहरातला सुज्ञ नागरिक तीर्थक्षेत्र विकास आघाडीला आणि सर्व इथल्या